रोजची गावाकडची सकाळ अशी असते. कसं वाटलं वातावरण नक्की सांगा. सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चिगळची भाजी छान अशी गावाला मिळते. तुम्ही खाल्ली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. यांचा असतो शनिवार. शाबू भिजत घालायचा आहे. इकडे घेतला आहे, भिजत घालायचा आहे. भाजीमध्ये बनवायची आहे. थोडीशी चुक्याची भाजी पण बनवायची आहे आणि थोडी चिगळची भाजी. त्याच्यासाठी हे घरचे जे मूग असतात रानातले, त्याची ही मूग डाळ बनवली आहे. भिजली छान अशी. चुक्याच्या भाजीत पण थोडीशी मूग डाळ घालायची आहे आणि चिगळच्या भाजीमध्ये पण. भाजी तिकडे शिजत घातली आहे. चहा ठेवला आहे सकाळचा छान असा आम्हाला चुलीवर. आत्या, मला, तन्वीला सकाळची कामं, रानातली पण कामं थोडीशी असतात, पण उन्हामुळे थोडी काय आम्ही जास्त कामं म्हणजे सकाळी जाऊन शेळ्यांना वैरण वगैरे आणायची आणि नंतर मग बाकीची कामं करायची. कारण काय होतं, दुपारी ऊन झालं की काही काम होत नाही. पिल्लू बघा सगळीकडे हिंडत असतं. आणि सगळ्यात जर निवांत कोण असेल तर आमची सोना आहे. हे बघा निवांत इकडे झोपलेली आहे. सकाळी येते पहाटे आणि मग थोडंसं चपाती खायची, बिस्किट खायचं, पाणी प्यायचं, जे झोपायचं ते संध्याकाळी 6ला घर सोडायचं. असं असतं आमच्या सोनाचं. कशी झोपली आहे बघा निवांत एकदम. ससे भाऊ आमचे आत झोपलेले असतात, कारण आतमध्ये कूलर चालू असतो, मग आत झोपतात. आणि मग काय स्वयंपाक झाल्यानंतर आत्याने चालू केलं सारवण. बरेच दिवस झालेलं नव्हतं, कारण खूप सारं उकळलेलं होतं. सारखं सारवावं लागतं उन्हाळ्याच्या दिवसात. आणि कसं होतं, नाही सारलं की मग ते छान पण नाही वाटत. त्याच्यामुळे आत्याने खूप छान असं सारवून काढलेलं आहे. हे बघा थोडं थोडं का घेतात आत्या रोज. एकदमच सगळं पण होत नाही. शेण पण थोडं कमी असतं, 2च गायी असल्यामुळे. आणि मग जेवढं शेण पडेल तेवढं ते सारवून घेतात आणि जेवढं होईल तेवढं सारवायचं. सारवून झाल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे, आत्या सारवतील, आम्हाला भरायचे शेंगा भुईमुगाच्या. कारण पावसाचा अचानक पाऊस आभाळ येते, रात्रीचा पण पाऊस येतो, त्याच्यामुळे आम्हाला भुईमुगाच्या शेंगा भरायच्या आहेत. मग आम्ही भुईमुगाच्या शेंगा भरणार आहोत. आम्ही जाणार आहोत तिकडे. त्याच्या आधी मला शेळ्यांना वैरण आणायची आहे. वैरण काय आणायची आहे तर मला आणायचा आहे काकडीचा पाला. मग मी गेले तिकडे, काकडीचा पाला काढला आणि काकडीचा पाला काढून घरी आणून जी थोडीसा पाला होता ती वैरण घातली शेळ्यांना आणि नंतर चालू केल्या शेंगा भरायला. आधी पोती भरून ठेवली आम्ही सगळी, कारण काय होतं सारखं बाहेरात केलं की शेळ्या हे करतात, बाहेरात येतात, म्हणून आधी पोती भरली आणि मग नंतर चालू केलं. तिकडच्या भरायच्या आहेत, अलीकडच्या कागदावरच्या भरल्या आणि दिवस मावळत चालला होता. छान संध्याकाळचं वातावरण बघा. सकाळी आणि संध्याकाळी खूप छान असं गावाकडे वाटतं. मस्त असं वातावरण झालेले. सूर्य चाललेला आहे मावळत. आणि इकडे जी पोती भरली आहेत ते आता आमचं चालू आहे आत नेऊन ओतायचं काम. मामा पण आलेत मदतीला. मामा थोडं तिकडं काम करत होते. म्हणजे मामा भुईमुगाचा पाला त्यांनी झाकून ठेवला आहे, कारण त्यांना पण जायचं आहे पुण्याला, दवाखान्यात जायचं थोडंसं मामांना. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, पाला झाकून ठेवलेला आहे. आणि आता झालेली आमची पोती भरून. आता आम्ही पटपट त्याच्यात नेऊन टाकतो, कारण काय होतं एक जण गेटजवळच थांबावं लागतं. मग हे 2 जण हे करतील, भरून ठेवलीत पोती, ती आत नेऊन टाकतील. छान अशा शेंगा वाळल्यात. छान वाळले की मग शेंगा वर्षभर चांगल्या राहतात. एक सगळं वाळवलेलं आत भरून ठेवलं की पावसात गोंधळ होत नाही, कारण मग सारखं झाकत बसावं लागतं. वारं एवढं सुटलेलं असतं की झाकलेला कागद पण राहत नाही. त्याच्यामुळे आधी मला भुईमुगाच्या शेंगा भरायच्या आणि मग नंतर मला तिथं घालायचे गहू वाळत. मग गव्हाला छान असं ऊन दिलं. आत्याने आल्यापासून गहू छान असे चाळून ठेवलेत. मग गव्हाला ऊन द्यायचं आणि मग गहू भरायचे. तर भुईमुगाच्या शेंगा खूप छान अशा वाळलेल्या आहेत आणि मोठे शेंगदाणे आहेत आमच्या शेंगामधले. वर्षभर आम्ही आता जसं गावाला राहायला आलो तसं आम्ही शेंगदाणे काही विकत आणत नाही. भुईमुगाचं म्हणजे भुईमुगाचं पेरलेला वर्षभर जातो आम्हाला. तर भुईमुग आम्हाला भरता दिवस चांगला मावळलेला होता. थोडंसं बघा वातावरण असं झालेलं होतं. गाई पण आणल्या मामांनी येताना. तिकडे काय झालं, ट्रॅक्टर चालू आहे आमच्या इकडं. आता रानं पण नीट करायची आहेत. घरची रानं राहिलेली आहेत नीट करायची. बाहेरची रानं म्हणजे काम असल्यामुळे ट्रॅक्टरला घरची रानाला थोडंसं काय होतं आहे, उशीर लागतो आहे नीट करायला. आणि मग काय केलं, मी गेटजवळ जाऊन थांबले. कणग्या हिने काय केल्या, साफ करून घेतल्या. ज्याच्या शेंगा भरायच्या त्या कणग्या साफ करून आतल्या बाजूला ठेवल्या पत्र्याच्या खाली, कारण मग पावसात काय होतं त्याच्या साईडच्या ह्याच्यातून पाणी आत जातं, मग धान्य किंवा शेंगा अशा खराब होतात. हे इतके आगावेत, मध्ये करतात. हे बघा अशी पोती आत आणून ओतायची होती म्हणून मी काय केलं, गेटजवळच थांबले. आता धार वगैरे काढायची, मला पिल्लं सोडायची, पण आधी मला शेंगा भरून घ्याव्या. आणि कणग्या खूप साऱ्या मोठ्या असतात. हे बघा खूप सारं धान्य बसतं. उन्हात बाहेर ठेवलं ना की किडे होत नाहीत,
पण पावसाळ्यात काय होतं, मग जागा बदलता येत नाही. मग असं आमचं छान शेंगा भरून झालेल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आमच्या नणंदबाई चालल्या होत्या, त्या लग्नाला कार्यक्रमाला गेल्या होत्या. पण जाता जाता मामांना आणि आत्या म्हणजे सगळ्यालाच भेटायला आल्या होत्या. मग त्यांना आलं की छान असं सरबत वगैरे केला. लग्नात जेवण करून आल्यामुळे ते काही जेवण त्यांनी केलं नाही. आणि ह्या आहेत माझ्या 2 छान अशा भाच्या. हे बघा, ही तिकडे जी लाल ड्रेस म्हणजे लाल फ्रॉक घातली ती मोठी आहे, आणि तिकडे ती आहे बघा ती छोटी आहे. अशा 2 ह्यांच्या मुली आहेत. हे बघा, त्यांना पण लावायचं आहे. मोठ्यांनी जे करेन ना ते त्यांना खूप आवडतं, मग त्या दोघींनाही लावलं. हे बघा, असं नणंदबाई खूप दिवसांनी आल्या होत्या. छान वाटलं, असं पाहुणे आले की भारी वाटतं. जवळच राहतात त्या, पण एक वेळ मिळत नाही, प्रत्येकाची कामं असतात रानामध्ये. जवळच आमच्या गावाच्या जवळच राहतात त्या. आल्या होत्या थोडंसं भेटण्यासाठी. मग थोडे वेळ बसल्या, गप्पा वगैरे मारल्या आणि आता निघाल. त्यांना राहा म्हटलं तर दोघी रडायला लागल्या. त्यांना वाटतं खरंच मम्मी आम्हाला इथं ठेवून जाते काय, पण लहान असल्यामुळे करमणार नाही, राहणार नाहीत, म्हणून आम्ही काय त्यांना हे केलंच नाही, ठेवलं नाही. परत येतो म्हणल्या, मामा आल्यानंतर येतो म्हणल्या, आणि मग मुक्कामी छान राहते, म्हणजे त्या पण राहतील आमच्यासोबत. तर हे बघा, चल ना घाई लावलेली ती दोघींनी. ऊन थोडंसं होतंच अजून. थोड्या वेळ बसल्या होत्या, आता निघाल्या होत्या. त्यांनी जेव्हा आईला तिथून घेतलं तेव्हा त्या शांत झाल्या ना. त्यांना हे बघा, जाताना टाटा बाय बाय असं चाललेलं होतं. खूप हुशार मुली आहेत. आणि नंतर संध्याकाळी पाहुणे गेल्यानंतर आम्ही आलो नारळाच्या झाडाकडे. तर नारळाच्या झाडाला काय झालं होतं, नारळ लवकरच लागणार आहेत. त्याचं काय ते कोंब वगैरे असतो तो काय बाहेर आलेला आहे. आणि ह्या फांद्या काय झालेल्या आहेत, म्हणजे तुटल्यात, त्या काढायला लागलेत. ते सुकलेले पण आहेत, अर्ध्या तुटलेल्या पण आहेत. मग काय तन्वी बोलली मी त्याचा खराटा बनवते आहे तोपर्यंत. तर ह्याने काय केलं, हे बघा झाड किती मोठं झालं. हे झाड जे आहे ते 5 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गावाला, म्हणजे आम्ही याच्या आधीच मामांनी लावलेलं होतं. तर आत्ता पुढं ते नारळाचं ते काय असतं ते तसं दिसायला लागले, म्हणजे नारळ जे यायचं हे असतं तसंच नारळाच्या झाडाला झालेलं आहे. ते दिसतं तिथं. हे बघा, हे असं बाहेर आलं. तरी तो कोंब असतो का बाहेर आलेलं, काय असतं ते? हां, मग तो कोंबच आहे. मला पण काय एवढी माहिती नाही, तो कोंबच आहे. आणि अशा फांद्या काढल्यात तुटलेल्या. आणि आता नंतर मग छान हे जे मी नाही कधी बनवले खराटा, माझे वडील खूप छान असे खराटे बनवतात घरीच. कारण आमच्या इथं पण खूप मोठं असं झाड आहे, त्याचे एवढे नारळ असतात की आईच्या इकडे खोबरं विकतच आणत नाहीत, त्याचे नारळाचेच खोबऱ्याचं वापर करतात. तर तुमच्याकडे नारळाचं झाड आहे का, आणि आहे तुम्ही लावल्यापासून किती दिवसानंतर त्याला फळ आलं हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, हे असे चुकलेल्या सगळ्या फांद्या ह्यांनी काढून टाकल्या. तर नंतर असं चालू होतं काम ह्यांचं. तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात गावाकडचे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. हे बघा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आमचे छान छान व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला छान छान अशा कमेंट करत जा. मग काय, भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओत.